नमस्कार, आपण आहोत उदगीर शहरातल्या जळकोट रोड या ठिकाणी. आपण बघू शकता माझ्या पाठीमागे शिवसेनेची जी प्रचार रॅली आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये निघालेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत, तसेच माजी आमदार सुधाकर भालेराव सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय वाटतं, एकंदरीत कसा प्रतिसाद मिळतोय? उदगीरमध्ये पहिल्यांदाच लाडक्या भावाचा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांचा धनुष्यबाण ही निशाणी आता उदगीरमध्ये प्रचंड जोरात या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे आणि या निशाणीवर लोक प्रचंड बहुमताने विजयी करतील असा आम्हाला विश्वास आहे. आज उदगीरमध्ये घाणीचं साम्राज्य आहे. मी आमदार असताना 10 वर्षामध्ये पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी मी लिंबोटी धरणाचं म्हणजे नांदेड जिल्ह्यातून पाणी पुरवठा केला. मुबलक पाणी पुरवठा आहे, परंतु आजही इथं उदगीरकरांना पिण्याचं पाणी मिळत नाही. आणि त्या पिण्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणामध्ये एका कुटुंबाला 3-3 हजार रुपयाचा टॅक्स. काय प्रथा आहे, कशा पद्धतीची लूट आहे. तुम्ही बघा, शहरामध्ये 25 वर्षाची झाडं त्या ठिकाणी काटेरी झाडं लावलेली आहेत. त्याची किंमत किती आहे मला काय लक्षात नाही. एका झाडाची किती किंमत आहे म्हणे? 32,000. वाळलेलं झाड कुठल्याच कामाचं नाही. लोकांना पिण्याचं पाणी देऊ शकत नाही. ते लिंबोटी धरणाचं पाणी मुबलक असून सुद्धा सुधाकर भालेरावनं मंजूर केलेलं पाणी मी आणून त्या ठिकाणी फिल्टर करून पाणी द्यायसाठी सुविधा केलेली आहे. पण तो त्या ठिकाणी नियोजनाचा अभाव, भ्रष्टाचाराचा उत्मात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यांना गोरगरीब जनतेचं काही देणं घेणं नाही. फक्त पैसे वाटा, गोरगरिबांना दारू पाजा आणि मतदान खरेदी करा, अशा पद्धतीची भूमिका झाल्यामुळं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची ही जी धनुष्यबाण निशाणी आहे, पहिल्यांदा या ठिकाणी उदगीरकरांना पर्याय मिळालेला आहे. आणि हा पर्याय येणाऱ्या 2 तारखेला प्रचंड बहुमताने उदगीरकर धनुष्यबाण या निशाणीवरील बटन दाबून विजयी करतील. आणि मी विश्वास देतो, उदगीरकरांच्या मूलभूत गरजा म्हणजे नाली, गटारं, म्हणजे स्वच्छता अभियान, रस्ते, याची जर अवस्था बघितली तर आज उदगीर शहरामध्ये चालायला येत नाही, एवढी बिकट अवस्था आहे. आणि अशा बिकट अवस्थेमध्ये हेच आमचे मित्र पक्ष म्हणतात की या ठिकाणी नगरसेवकांनी काम नाही केलं. नगरसेवक कोण होते, सत्ता कोणाची होती, आमदार कोण आहेत, हे सगळं असताना जर आपण जनतेची जर दिशाभूल करत असाल तर ही फसवणूक आहे. आणि जर काही पैसे देऊन मतदान खरेदी करण्याचं जर पाप जर कराल तर हे उदगीर बाबाची नगरी आहे, खाजा बादशाहची नगरी आहे. तुम्हाला या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. आणि निश्चितच माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्याकडे नगर विकास खातं आहे. या नगराचा विकास करण्यासाठी जेवढा लागेल तेवढा पैसा, जेवढ्या लागेल तेवढ्या योजना मंजूर करण्याचं काम या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत, अत्यंत उच्च शिक्षित, MA BEd इंग्लिश, पंचाक्षरी सुनीता मॅडम आणि आमचे सर्व नगरसेवक शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत अत्यंत प्रामाणिकपणानं आमच्या उदगीरकरांची सेवा केल्याशिवाय राहणार नाहीत असा मला विश्वास आहे. आणि मी 10 वर्षामध्ये जे कामं केली त्याच कामाचं गुणगान हे लोक करतात. आज उदगीरकरांच्या समोर काय दिले हो गेल्या 7 वर्षामध्ये विचारा. आमचे लोकप्रतिनिधी आमदार महोदय या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी रोडच्या बीचमध्ये जे झाडं लावले, लोकांना 200 लिटर पाणी देऊ शकत नाहीत वेळेवर, आणि त्या ठिकाणी झाडं लावतात, ती बी वाळलेली झाडं. कशाचा फायदा करू शकतात, कशाची लूट कशा पद्धतीनं करतात, जनतेची दिशाभूल कशी करतात, याचा जर विचार जर केला तर उदगीरकर जनता आता हतबल झालेली आहे. त्यांना पर्याय पाहिजेत होता. या ठिकाणी सर्व टोळी मिळून जर पैसे खाण्यासाठी जर या ठिकाणी एकत्रित झाली असेल तर ह्या टोळीला हद्दपार करून एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या भावाचा पक्ष म्हणजे लाडक्या बहिणीला आता पहिल्यांदा या ठिकाणी संधी मिळालेली आहे की आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीला जे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सहाय्य करून थेट बँक खात्यामध्ये जे पैसा देण्याचं काम केलं ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं. आणि त्या लाडक्या बहिणी आता लाडक्या भावाच्या पक्षाला धनुष्यबाणाला भरघोस मतानं विजयी केल्याशिवाय आमचे लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, आमचा सर्व मतदार राजा या ठिकाणी धनुष्यबाणाला बहुमतानं प्रचंड विजयी करणार अशा पद्धतीचा निर्धार या उदगीरकरांनी केलाय म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तुम्हाला आता येत्या 2 तारखेला मतदानाच्या रूपानं आणि 3 तारखेला निवडणुकीच्या निकालाच्या रूपानं तुम्हाला दिसून येईल. एक आपल्यासोबत उमेदवारही आहेत, आपण त्यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराज की जय. धनुष्यबाणाचं
नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवता, काय आता उदगीरमध्ये काय तुमचं स्वप्न आहे, काय बदल करायचं? जय महाराष्ट्र. पहिले तर उदगीरकर जे आपले मतदार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना माझा जय महाराष्ट्र. आणि सर्वांना मी एवढं आश्वासन देऊ इच्छिते, कारण की मी सुशिक्षित आहे. बेकार असलेले जेवढे उदगीरमध्ये बेकार आहेत, सुशिक्षित आहेत, त्याचबरोबर जी गोरगरीब जनता आहे, त्या गोरगरीब जनतेच्या प्रत्येक समस्यांमध्ये मी त्यांच्यासोबत राहणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत, पाण्याची समस्या, जसं की भाऊंनी सांगितलं, साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पाण्याची सुविधा, ज्या कुटुंबाला 2 टायमाचं जेवणाची सुविधा होत नाही, त्या कुटुंबाने 3000 पर पाणीपट्टी कशी भरावी. बरेच आमच्या एरियामध्ये आम्ही ज्या ठिकाणी गेलो, त्या प्रत्येक नागरिकांच्या आम्ही म्हणजे काय अडचणी आहेत त्या आम्हाला सांगितल्यात, तर ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न आम्ही उदगीरकरांना आश्वासन देतो की आम्ही त्यांच्या घरापर्यंत, आम्ही पदासाठी नाही तर फक्त आम्ही त्यांच्या जनतेच्या सेवेसाठी इथं कामाला उतरलेलो. आम्हाला जनतेची सेवा करायची. जेवढे बी आमचे उमेदवार तुम्ही निवडून देणार आहेत आणि जे मला विश्वास टाकवणार आहेत, माझे जे उदगीरकर माझ्यावर विश्वास ठेवून मला जे निवडून देणार आहेत, हे मला 100% जाणीव आहे. कारण की गोरगरिबांचा प्रतिनिधी असणाऱ्यालाच त्यांनी प्रतिनिधी करणार, एवढं मला ह्या आपल्या उदगीरकरांच्या जनतेवर विश्वास आहे. आणि त्यांच्या मी पाण्याची जी काही सुविधा आहे, रोजच्या रोज जी काही स्वच्छता, जी काही आपल्याकडे घंटागाडी येणार आहे, त्या प्रत्येकांना रोजच्या रोज नाली सफाई, कारण की आरोग्याचा त्याच्यामुळं उद्भव होणारा जो काही प्रश्न आहे त्याच्यावर पण आपण उपाय करणार आहे. त्यामुळे फक्त एवढी आपल्या एक मोठी विनंती आपल्या सगळ्या उदगीर जे काही मतदार बांधव आहेत, जे काही आपले भगिनी आहेत, बांधव आहेत, त्या सर्वांनी भरघोस मतांनी एवढी वेळेस मात्र आपल्या छोट्या बहिणीला निवडून देण्याचा प्रयत्न करावा. आणि हक्काने तुम्हाला जे असेल तुमच्या अडचणी त्या प्रत्येक ठिकाणी मला बोलावं. असं नाही की हे नगराध्यक्ष मॅडम आहे त्यांना कसं बोलावं याची कुणीही त्याच्यात खंत बाळगायची गरज नाही. कारण की गोरगरिबांना मी बऱ्याच अनेक विद्यार्थ्यांना विचारा तुम्ही किंवा कशा पद्धतीने त्यांना प्रबोधन केलेलं आहे, कशा पद्धतीने आपण गोरगरिबांना मदत करू. यासाठी आपण जे आपले शिंदे साहेब आहेत, जे आपला बंधू आहे, ज्यांनी आपल्याला 1500 रुपये चालू केलेले आहेत, ज्या बहिणींना रुपयासाठी आपल्या नवऱ्याकडे कुणालाही 5 रुपये तर मागावेच लागतात, पण त्याच्यासाठी त्यांनी 1500 रुपये आपल्या खात्यात डायरेक्ट दिलेले आहेत. अजून ह्याच्यापेक्षा 500 रुपये वाढवून देण्याची मी त्यांच्याकडे विनंती करणार आहे. आणि आपल्या बहिणींना ज्या ओवाळणी आपल्या भावाने दिलेल्या आहेत, त्या बहिणी आणि त्याच्या पाठीमागे राहून भावाला आपल्या भरघोस मताने मतदान करून निवडून द्यावे. आणि जेवढे धनुष्यबाणाला मतदान करून सर्वांनी पाठबळ करावे. एवढे एकंदरीत आपण जर बघितलं तर ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत तर त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार, असं हे शिवसेनेचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. मी बसवेश्वर डावले, माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, उदगीर.